श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 54,000ची लाच स्वीकारताना महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। इंडिया आघाडीला मतदान करून भाजपची मस्ती उतरवण्याचे उद्धव ठाकरेंनी केले आवाहन। रेड क्रॉस दिनानिमित्त शाकाहारी वंडी स्पर्धेचे आयोजन तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण। भाजपचा जनाधार संपल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली टीका। महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। आणि देवपुरात स्वरा लेडीज फॅशन या कापड दुकानाचे उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना 54,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। साक्री पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना 54,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की तक्रारदार या पंचायत समिती साक्री अंतर्गत महिला बाल कल्याण केंद्र पिंपळनेर येथे पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत। तक्रारदार व त्यांचे इतर 6 कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे 9,37,533 रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले होते। त्यानंतर शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून घेऊन प्रवास भत्ता मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून 10% प्रमाणे एकूण 93,000 रुपये जमा करून आणून देण्यास सांगून पैसे दिले नाही तर पुढील प्रवास भत्त्याची बिले काढू देणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक 6/5/2024 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दिली होती। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 6/5/2024 रोजी पडताळणी केली असता शुभांगी बनसोडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्ता बिलाची 10% प्रमाणे 93,753 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांनी प्रवास भत्ता जमा झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या जमा झालेल्या प्रवास भत्त्याच्या बिलाप्रमाणे 10% अशी 54,000 रुपये रक्कम जमा करून सदर लाचेची रक्कम दिनांक 7/5/2000 रोजी पिंपळनेर महिला बाल कल्याण केंद्र कार्यालयातील शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात पंचासमक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवे, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, प्रशांत बागोल, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली। तालुका साक्री जिल्हा धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले महिला व बाल कल्याण विकास अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने काल लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत हे या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे यांच्या कार्यालयामध्येच अविनिस्त कर्मचारी म्हणून कार्यरत होते। ह्या ज्या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे आहेत यांना त्यांच्या कार्यालयातील निधीचे आहरण आणि संवितरणाचे अधिकार होते। ज्या तक्रारदार आणि त्यांचे सहकारी जे कार्यालयात कार्यरत होते त्यांच्या प्रवास भत्त्याच्या बिलापोटी 10% रक्कम ही लाच म्हणून आरोपी लोकसेवक यांनी मागणी केलेली होती। एकूण 93,000 रुपये लाचेची रक्कम मागणी करत असल्याबाबत पडताळणी ही अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली होती आणि त्याच प्रकरणामध्ये 54,000 रुपयाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने काल रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर कृपया अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाशी संपर्क करावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 आहे। धन्यवाद। इंडिया आघाडीला मतदान करून भाजपची मस्ती उतरावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धुळे येथे जेल रोडवर डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलताना केले। इंडिया व महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील जेल रोडवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मंगळवारी दुपारी संपन्न झाली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीला मतदान करून भाजपची मस्ती उतरावा असे आवाहन करीत
भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले की डॉक्टर शोभा बच्छाव या धुळ्याच्या उद्याच्या खासदार आहेत, हे आजच्या गर्दीने सिद्ध केले आहे. धुळ्याच्या जनतेने भाजपचा नाकर्तेपणा पाहिला. केंद्रात मंत्री असलेल्या डॉक्टर सुभाष भामरेंनी व भाजपने धुळ्याची धुळदाण करून टाकली. आजच्या घडीला पाण्याअभावी धुळ्याचे वाळवंट होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच धुळ्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दुःखी आहे. गुजरातची कांद्यावरील निर्यातबंदी नरेंद्र मोदी उठवतात आणि महाराष्ट्राशी भेदभाव करतात. मात्र महाराष्ट्र भाजपला दिल्ली पाहू देणार नाही, कारण त्यांनी शेतकऱ्यांची गद्दारी केली आहे. बहीण भावाच्या नात्याला बदनाम करण्याची संस्कृती भाजपची आहे. व्यभिचारी, बलात्कारी प्रज्वल रेवण्णासाठी नरेंद्र मोदी मते मागतात, हे भाजपचे संस्कार आणि संस्कृती आहे. इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात येणार आहे, त्यामुळे बिळात लपलेले रेवण्णासारखे व्यभिचारांना शेपट्या धरून बिळातून बाहेर काढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मोदी शहांनी लुटलेल्या महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहोत. आमच्या पाठीवर वार केला तर वाघनखांनी कोथळा बाहेर काढू. त्यामुळे भाजपची मस्ती गाडून टाकण्यासाठी इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार मतदान करून विजयी करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल गोटे, महेश मिस्त्री आदींनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आमदार कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल गोटे, संपर्क प्रमुख अशोक दात्रक, आमदार नरेंद्र दराडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, प्रदेश सरचिटणीस शिवराज करणकाळ, माजी आमदार DS आहिरे, शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, महेश मिस्त्री, हेमंत साळुंके, हिलाल माळी, धीरज पाटील, शुभांगी पाटील, डॉक्टर अनिल बांबरे, गायत्री जायस्वाल, हेमंत साळुंके, माजी आमदार रामकृष्ण पाटील, प्रमोद सिसोदे, आलोक रघुवंशी, शाबीर खान, इस्माईल पठाण, मुजफ्फर हुसेन, सभापती बाजीराव पाटील, नाशिक काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे, गणेश गर्दे, आदिवासी नेते शिवाजीराव डवळे, हितेंद्र पवार, सुरेश बैसाने, राष्ट्रवादी अध्यक्ष जितेंद्र मराठे, विनोद बच्छाव, भगवान गर्दे, साहेबराव खैरनार, लहू पाटील, पंढरीनाथ पाटील, ND पाटील, विशाल सैंदाने, रावसाहेब पाटील, ऋषिकेश ठाकरे, बापू खैरनार, अरुण पाटील, राजीव पाटील, डॉक्टर सुशील महाजन, कैलास पाटील, किरण जोंधळे यांच्यासह इंडिया व महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 6, 7, 8 मग 8 दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात. मग आता 5 वर्षानंतर आल्यानंतर ह्यांना तुम्ही पाणी पाजणार आहात की नाही? ह्यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा. केंद्रामध्ये बसले होते, मंत्री म्हणून बसले होते. आज धुळ्याची पूर्ण धुळदाण झालेली आहे. मी जळगाव मधनं येताना हेलिकॉप्टरने आलो. म्हणजे मोदीजींच्या भाषेत मग हेलिकॉप्टर से बाय रोड आ गया, असं ते बोलले. तो हेलिकॉप्टर से ऊपर से बाय रोड जो आ रहा था तो मैंने देखा. संपूर्ण धुळं हे रखरखीत झालेलं आहे. आणि कदाचित येत्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. वाळवंट. धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले? इथे शेतकरी आलेत की नाही? कांद्याचे किती आहेत शेतकरी? कांदावाले तुम्ही आनंदी आहात? निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे. अजूनही हे निर्लज्ज निवडणुका आल्या आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी नाही उठवत. गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी त्यांनी उठवून टाकली. का गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुम्ही भेदभाव काय करता? महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या 2 वेळेला 40 पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती. या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. दरवेळेला मला विचारतात, नाना तुम्हाला विचारत असतील काय होणार, काय होणार, कसलं काय होणार? नाही, तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? म्हटलं आम्ही 48 लढवतो आणि 48चे 48 आम्ही जिंकणार. रेड क्रॉस दिनाचे औचित्य साधून इंडियन रेड क्रॉस सोसायटी धुळेतर्फे बुधवारी शाकाहारी 1 डिश मील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. रेड क्रॉस दिनाचे औचित्य साधून इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे बुधवारी शाकाहारी 1 डिश मील स्पर्धेचे गरुड संकुलामागील रेड क्रॉस सोसायटीच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्त्री पुरुषही सहभागी झाले होते. पदार्थ व पाककृतीचे साहित्य घरून आणून या ठिकाणी आपली कला स्पर्धकांनी सादर केली. या स्पर्धेत 14 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम बक्षीस 1,500 रुपये, द्वितीय बक्षीस 1100 रुपये, तर तृतीय बक्षीस 750 रुपये, तर उत्तेजनार्थ बक्षीस 250 रुपये देण्यात आले. यावेळी रेड क्रॉस दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
तिचे लोकार्पणही करण्यात आले। या प्रसंगी रेड क्रॉसचे अध्यक्ष डॉक्टर महेश घुगरी, उपाध्यक्ष अशोक पाटील, विक्रम राठोड, सचिव चंद्रशेखर पाटील, सहसचिव डॉक्टर सुनील कोराणे, खजिनदार डॉक्टर जयंत वैद्य आदी उपस्थित होते। जागतिक रेड क्रॉस दिवस या दिवसाचं औचित्य साधून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला एक ॲम्ब्युलन्स धुळेकरांच्या सेवेसाठी दिलेली आहे। हे ॲडव्हान्स कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे आणि अत्यंत वेल इक्विप्ड अशी ॲम्ब्युलन्स ही आता लवकरच होणार आहे। आत्ता तिच्यामध्ये इक्विपमेंट बसवायची अजून बाकी आहेत। आजच ते आमच्या ताब्यामध्ये मिळाली। एक 8-15 दिवसामध्ये ती आपल्या सेवेत हजर होणार आहे, रुजू होणार आहे। मोस्टली बहुतेक आचारसंहिता काळ जाईल या सगळ्या हे करायला, इक्विपमेंट फिटिंगला। त्यानंतर ती आपल्या सेवेमध्ये हजर होईल। आजच 8 मेच्या निमित्ताने आम्ही वन डिश मील ही स्पर्धा घेतलेली आहे, म्हणजे पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना आणि घरच्या लोकांना मिळावा याच्यासाठी जनजागृती म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे। मी सगळ्यांना जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त शुभेच्छा देतो। भाजपचा जनाधार संपल्यामुळे काँग्रेस पक्षाला हेरण्यासाठी भाजप वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। भारतीय जनता पक्षाचा जनाधार संपला आहे, त्यामुळे भाजप काँग्रेस पक्षाला हेरण्यासाठी वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करतो। काँग्रेसने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, मात्र तुम्ही काय केले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी धुळे येथील हॉटेल कृष्णा येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली। यावेळी बोलताना पटोले म्हणाले की देशातील 3ऱ्या टप्प्याची निवडणूक संपलेली आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय दिसत असल्याचे चित्र आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा पण केला आहे। प्रत्येक मतदारसंघात लोक स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहत आहेत। हेच भाजपने मोठ्या प्रमाणात मेळावे घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून मंत्री मेळावे घेत फिरत आहेत, मात्र तरीही सभांकडे जनतेने पाठ फिरवली असून लोक जमवण्यासाठी भाजपला पैसे द्यावे लागत असल्याचा टोलाही पटोले यांनी दिला। महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदी करून गुजरात राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याची मानसिकता ठेवणारा पंतप्रधान महाराष्ट्राला नको आहे। जनतेला गुजरातचा नव्हे तर देशाचा पंतप्रधान हवा असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले। आजच्या घडीला महाराष्ट्रातील शेतकरी नरेंद्र मोदी आणि भाजपवर नाराज आहेत। गुजरातला उद्योग पळवल्याने तरुणही विरोध करीत आहेत। महागाई वाढल्याने महिला वर्गातही रोष वाढला आहे। उलट पंतप्रधान मोदी सांगतात की 10 वर्षात मला महागाई थांबवण्यात यश आले। हे विधान म्हणजे जखमीवर मीठ चोळण्यासारखे आहे। इतका खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही, अशी संतप्त भावना महिलांमध्ये असल्याची प्रतिक्रियाही आमदार पटोले यांनी व्यक्त केली। सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल रोष आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बॅलेटची काउंटिंग होईल तेव्हा त्या मतदानानंतरच भाजपच्या उमेदवाराची अनामत जप्त झालेली दिसेल। इतकी नाराजी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे आमदार पटोले यांनी सांगितले। नरेंद्र मोदी पाकिस्तानवर बोलतात, मात्र चीनने सीमावर्ती भागात अतिक्रमण केले आहे। देशाच्या सीमा बळकावल्या जात आहेत, मात्र त्याविरोधात मोदी एक शब्द बोलत नाही। हिम्मत असेल तर चीनवर बोला, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे। धुळे आणि नंदुरबार मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदारांविरोधात प्रचंड रोष आहे। सर्वाधिक रोष मोदींबद्दल आहे। हा मनातील राग मतदानाच्या रूपाने बाहेर निघेल, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास नाना पटोले यांनी बोलून दाखवला। या प्रसंगी त्यांच्यासोबत आमदार कुणाल पाटील, श्यामकांत सनेर आदी उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत उभं राहताना आपण पाहतोय अनेक ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात मोठे मेळावे करण्याचा प्रयत्न केला। नरेंद्र मोदी स्वतः आले, नड्डा आले, त्यांचे अमित शहा आले, राज्याचे त्यांची मुख्यमंत्र्यापासून तो मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीच मंत्रिमंडळातली लोक फिरताना आपण पाहतोय, पण सभेला स्वयंपूर्तन लोक जमा होताना आपण पाहत नाही। अनेक ठिकाणी व्हिडिओ आले, बाजूच्या नवनीत राणाचा व्हिडिओ तो जास्त प्रसिद्ध झाला की त्यांना लोक जमवायसाठी पैसे गोळा करावे लागले, पैसे द्यावं लागले, आणि असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे परिवर्तनाची लाट जी आहे ही भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा जो निर्णय भाजपने केलेला होता, कांद्याच्या शेतकऱ्याला निर्यात बंदी लावून महाराष्ट्राच्या, पण बाजूच्या गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याची मानसिकता ठेवणारा प्रधानमंत्री आता महाराष्ट्राला नकोच, देशाचा प्रधानमंत्री हवा,
फक्त गुजरातचा प्रधानमंत्री नको, ही भावना त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना उद्योग या ठिकाणातून घेऊन गेलेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात एक प्रचंड राग राज्यातल्या आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आणि तरुण सुद्धा स्वयंपूर्तेनं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर आपण पाहतोय. महिलांचा मोठा सहभाग लोकशाहीमध्ये असते आणि महिलांना सुद्धा एक निर्णय घेतला की महागाई जी आहे ही जाणून बुजून वाढवली गेलेली आहे. नरेंद्र मोदीजींनी निवडणुकीच्या काळामध्ये एका चॅनलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की 10 वर्ष मी महागाई थांबवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं, असं नरेंद्र मोदी सांगतात. आता जखमेवर मीठ चोळण्यासारखं अशा पद्धतीचं वक्तव्य देशाचे प्रधानमंत्री करू शकतात. म्हणजे इतका खोटारडा प्रधानमंत्री आम्ही देशात कधीच पाहिला नाही, अशा महिलांचा सुद्धा भावना त्याच्यामध्ये पुढे आहे. आणि त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा निर्णय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत राहू. कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठा रोष पाहायला मिळतो. आपल्याला मी आतापासून सांगतो, गुप्त मतदान असते त्याच्यावर मी त्याच्यावर आज पण त्याच्याचं भाकीत निश्चितपणे करू शकतो. पहिले बॅलेटचे मतदान आपल्याला सामोर येणार आहे, त्याची काउंटिंग पहिले. त्या बॅलेटच्या मतदानामध्ये भाजपची जमानत जप्त झालेली आपल्याला पाहायला प्रचंड राग कर्मचाऱ्यांच्या मनात सुद्धा आहे. त्यामुळे बॅलेटच्या माध्यमातून ते स्पष्ट आपल्याला पाहिलं. पहिल्याच राऊंडमध्ये त्यांची जमानत जप्त झाल्याचे सारखी राहील. म्हणजे 100 मतं झाली असतील तर चुकून 1-2 मतं आली असतील, अशी मतं तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळ्या जनभावनेला विश्वासात न घेता आणि लोकांना गृहीत पकडून चालणं, आम्ही करतो तो कायदा आणि जाहिरातीच्या आधारावर आम्ही लोकांना बेकूफ बनवतो. जनतेच्या पैशाची लूट करायची आणि जाहिरात करायच्या, करोडो रुपयाच्या जाहिराती, अरबो रुपयाच्या जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू, ही भावना जी तानाशा प्रवृत्तीनं भाजपने आणि नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणली, त्याचा राग लोक आता मतदानाच्या रूपाने सरकारने पाहतोय. इथेही पण तेच वातावरण आहे. भाजपच्या सिटिंग खासदारांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यापेक्षा नरेंद्र मोदी बद्दलचा जास्त रोष आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जी भाजपची अडलाजी होती, जे नरेंद्र मोदीच्या रूपाने त्यांनी निर्माण केलेली होती, भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात ते आजपर्यंत कळले नव्हतं, ते आता वस्तुस्थितीत जनतेच्या समोर भाजपच्या बद्दल आलेली आहे. आणि त्याचे परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून भाजप तडीपार अशा पद्धतीचा संदेश लोक मतदानाच्या रूपाने देतील, अशा पद्धतीचं चित्र आहे. जो लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे शिंदखेडा शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे शिंदखेडा शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी शिंदखेडा शहरात हर घर भेटीसाठी प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला. कार्यकर्ता मेळाव्यात अनेक वक्त्यांनी भाजपतर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विविध विकास कामांबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघातून डॉक्टर भामरे यांना मोठा लीड देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर राहुल भामरे, गटनेते कामराज निकम, तालुकाध्यक्ष दीपक बागल, जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, शहराध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज देसले, ज्येष्ठ कार्यकर्ते दयाराम माळी, सुभाष माळी, युवराज माळी, डॉक्टर रवींद्र देसले, रमेश भामरे, उल्हास देशमुख, प्रकाश चौधरी, दीपक चौधरी, माजी नगरसेवक उदय देसले, चेतन परमार, जितेंद्र जाधव, किसन सकट, बाळासाहेब गिराशे, अशोक पाटील, भूपेंद्र राजपूत, संजय महाजन, सुयोग बदाने, प्रवीण माळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाण्यासाठी जयकुमार भाऊंनी आपल्याला किती मदत केली हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 21
जयकुमार गोंधळे आपल्याला मंजूर झाले. आज महाराष्ट्रामध्ये सगळं पाण्याची परिस्थिती कशी आहे ते सगळं तुम्ही बघताय टीव्हीवर. आज आपल्या गावामध्ये 6व्या दिवशी 5व्या दिवशी पाणी येतंय, मुबलक येतंय, एकही हंडा किलोमीटर लागतोय असं कुठलंही चित्र माझ्या शहरामध्ये नाही. त्याचा एक मला अभिमान वाटतो की सुभाष बाबांमुळे आणि जयकुमार गोंधळे या गावाचा महत्वाचा पाण्याचा प्रश्न निघाला. केंद्राच्या असंख्य योजना की ज्या आपण आपल्याला माहिती नसतात अशा असंख्य योजना त्याचं एक पुस्तिका आपल्याला सगळ्यांना देण्यात येणार आहे. त्या सगळ्यांनी तुम्ही प्रत्यक्ष वाचल्या की तुम्हाला ते कळेल की आपण गावामध्ये किती त्याचा उपयोग होतो आणि बाहेर किती त्याचा उपयोग आहे. आपला एक नुसतं एक असं एक बघितलं 10 वर्षापूर्वी सिंगल शहर कसं होतं किंवा आजूबाजूचा परिसर कसा होता. आपल्याला एक रस्ता सुद्धा चांगला होता. तो जयकुमार गोंधळे बाबांमुळे एक असा एक रस्ता राहिला नाही आपला सिंगल कनेक्टेड दिला की तो चांगला झाला नाही आणि कुठला राहून गेला नाही. आमचा एक फक्त बरोबर वर्षाचं काम राहिलं होत आहे तेवढंच फक्त बाकी तर गावामध्ये बदल प्रत्येक गल्लीबोळामध्ये काम चालू आहे. पर्यटनमधून नदीला लागून आपल्याला पर्यटनचा रस्ता दिला. धुळे शहरात देवपूर परिसरात स्वरा लेडीज फॅशन या कापड दुकानाची सुरेखा ताकटे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. धुळे शहरातील देवपुरात सोराब लेडीज फॅशन या दुकानाचे उद्घाटन सुरेखा ताकटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. सुरुवातीस प्रमुख अतिथींचा अजय ताकटे, अक्षय ताकटे, पल्लवी ताकटे, नेहा ताकटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुरेखा ताकटे यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक राजेंद्र काळे, उद्योजक चिंतामण ताकटे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सय्यद, ॲडव्होकेट निखिल चव्हाण, अखिल भारतीय मराठा महासंघ युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह काळे, धुळे शहर अध्यक्ष कांतीलाल देवरे, तालुका अध्यक्ष रमेश मराठे, युवक जिल्हा सचिव वैभव पाटील, धुळे जिल्हा सल्लागार साहेबराव पाटील, मगन कोठावदे, संजय नेतकर, अशोक घाटुळे, यतीन चौधरी, उमेश महाजन, राजेंद्र मराठे, संदीप सूर्यवंशी, मनोज डवळे, भैयासाहेब शिंदे, ॲडव्होकेट सुनील ठाणगे, घनश्याम निरगुडे, हर्षल देशमुख, सतीश गिरमकर, राजेंद्र इंगळे, राजेंद्र जाधव, नैनेश साळुंके, विलास ताकटे, चंद्रकांत मराठे, हनुमंत अवताडे, प्रफुल्ल माने, वामन मोहिते, भास्कर महाडिक, शैलेश जाधव, उर्मिला पाटील, ज्योती सोनार, वंदना सातपुते, अंजना साळुंके, लीला ताकटे, अंजली ताकटे, दीपा देशमुख, सारिका साळुंके, मीना महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. आज रोजी सोरा लेडीज फॅशन या दुकानाचे आम्ही आज उद्घाटन केले आहे. हे दुकान आम्ही फक्त लेडीजसाठी ओपन केले आहे. यामध्ये फॅन्सी पार्टीवेअर ड्रेस, पंजाबी ड्रेस, घागरा, कुर्ती, लॅगिंग, प्लाझो, नाईट सूट, बनारसी दुपट्टे, जीन्स टॉप, लेडीज टी शर्ट, महिलांसाठी 5 ते शेवटपर्यंत जितके वय असेल तेव्हापर्यंत आम्ही सर्व कपड्याचे इथे सुरुवात केलेली आहे. तरी धुळेकर जनतेला आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की इतरांपेक्षा आम्ही कमी भावाने हे दुकान चालू केलेले आहे. आम्ही या प्रत्येक मालावर 10% सूट आम्ही दिलेली आहे. तरी आमच्या दुकानावर सर्वांनी भेट द्यावी अशी आम्ही सोरा लेडीज फॅशन दुकानाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. आणि त्यातल्या त्यात हे दुकान देवपूर जय हिंद कॉलेज समोर, जय हिंद शाळेसमोर आम्ही ओपन केलेलं आहे. तरी सर्वांनी भेट द्यावी अशी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे सर्व फॅन्सी ड्रेस आम्ही आलेले आहे. खास करून त्यांनी शाळेच्या मुलींसाठी एक से बढ़कर एक असे फॅन्सी ड्रेस आलेले आहे. सर्वांसाठी हे दुकान उघडे आहे. सर्वांनी आमच्याकडे भेट द्यावी अशी आम्ही ताकटे परिवाराच्या वतीने व सोरा फॅशन लेडीज फॅशन दुकानाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 54,000ची लाच स्वीकारताना महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. इंडिया आघाडीला मतदान करून भाजपची मस्ती उतरवण्याचे उद्धव ठाकरेंनी केले आवाहन. रेडक्रॉस दिनानिमित्त शाकाहारी वनडी स्पर्धेचे आयोजन तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण. भाजपचा जनाधार संपल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली टीका.
महायुतीचे उमेदवार डॉक्टर बांबरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न आणि देवपुरात स्वरा लेडीज फॅशन या कापड दुकानाचे उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.